कधी नेहरूंबाबत वादग्रस्त विधान तर कधी शरद पवारांचा सैतान म्हणून उल्लेख। सदाभाऊ खोतांची वादग्रस्त विधानं यात आता वाढ झाली आहे। ती आणखी एका वादग्रस्त विधानाची भर पडताना दिसते आहे। शरद पवार गटाला मिळालेल्या तुतारी चिन्हावरून टीका करताना सदाभाऊ खोतांच्या शब्दांची पातळी खालावली आणि नव्या वादाला तोंड फुटलंय। पाहूयात। शरद पवाराला चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं, तुतारी। तुतारी 2 वेळा वाजवली जाते। एक लक्ष्मीच्या पावलानं नवरी याला लागली आणि नवऱ्याला हळद लागली की तुतारी वाजते, आणि दुसरं पावल स्मशान भूमीकडे जाताना तुतारी वाजते। हे शेवटची घटका आहे, मी तुम्हाला सांगतो। आता तुम्हाला तुतारी वाजवीत जायचं आहे। तुतारी नव्यानं वाजवणार आहेत, ही तुमची अवस्था, ही तुमची परिस्थिती, ही तुमची लायकी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी चिन्ह मिळालं, पण त्यावर बोलताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली। तुतारी ही स्मशानभूमीकडे जाताना वाजते आणि ती वाजवतच शरद पवारांना जायचं आहे असं खोत म्हणाले। शरद पवाराला चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं, तुतारी। तुतारी 2 वेळा वाजवली जाते। एक लक्ष्मीच्या पावलानं नवरी याला लागली आणि नवऱ्याला हळद लागली की तुतारी वाजते, आणि दुसरं पावल स्मशान भूमीकडे जाताना तुतारी वाजते। हे शेवटची घटका आहे, मी तुम्हाला सांगतो। आता तुम्हाला तुतारी वाजवीत जायचं आहे, कारण हे पाप तुमचं आहे। आता महाराष्ट्रामध्ये गोंधळ चाललाय, हे कोण गोंधळ घालतंय? मी जाहीर सांगतो, ह्याच्या मागे पवारच आहे। महाभारतातला शकुनी मामा आणि कलियुगातला शकुनी मामा कोण असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे। हा शकुनी मामाच आहे। देवेंद्र फडणवीस यांनी हा महाराष्ट्र सुसंस्कृत न ठेवता छिचोंदर लोकांचा महाराष्ट्र ठेवलेला आहे, आणि त्याच्यात गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या लोकांची नावं अग्रस्थानी आहेत। आज निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तुतारी नावाचं चिन्ह दिलेलं आहे। यावरून तुम्ही त्या ज्येष्ठ नेत्याच्या शेवटच्या क्षणाचं वाईट चिंतन करतायत। ही खरं तर महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे, परंतु ज्यांची पैदासच दुसऱ्याच्या तुकड्यांवरती आहे त्यांच्याकडून आपण सुसंस्कृतपणाची अपेक्षा का करावी? जो शरद पवार साहेब या महाराष्ट्राचं आधारबळ म्हणून पाहिलं जातं, आज ज्येष्ठ नेत्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन टीका करतायत। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील सुज्ञ जनता याचा व्यवस्थित समाचार घेईल याची आम्हाला माहिती आहे, परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून जी सुसंस्कृत संस्कृती महाराष्ट्राची सुरुवात झाली होती ती देवेंद्र फडणवीस यांच्या काळात लयाला गेलेली आहेत, आणि असे छिचोंदर नेते हे उदयास आलेले आहेत। यांचा समारोप हा 2024ला नक्की होईल। पवारांच्या राजकीय कार्यकर्तीला सुरुवात झाली, त्याला 56 वर्ष पूर्ण होत आहेत। आज मी कुठंतरी सोशल मीडियामध्ये बघितलं, बावनकुळे साहेब, आज तुम्ही शेतकऱ्यांची परिषद घेताय आणि त्याच दिवशी शरद पवारांच्या राजकीय कार्यकर्तीला 56 वर्ष झाली। आज त्यांनी राजकीय कारकीर्द सुरुवात केली। काय घडलं 56 वर्षामध्ये? अरे 1978 ला पवार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं वय होतं 8 वर्ष। किती? 8 वर्ष। योगी आदित्यनाथ यांचं वय होतं 5 वर्ष। ममता बॅनर्जी यांचं वय होतं 11 वर्ष। अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री, त्यांचं वय होतं 5 वर्ष। जगनमोहन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, यांचं वय होतं 8 वर्ष। त्यांनी त्यांच्या राज्यातनं अख्ख्या काँग्रेसचा सुपडा साफ केला, आणि आता 56 वर्ष झाल्यानंतर ते उद्या तुतारी नव्यानं वाजवणार आहेत। ही तुमची अवस्था, ही तुमची परिस्थिती, ही तुमची लायकी। सदा खोतांना मला सांगायचं आहे की तुतारी ही तुम्ही जे सांगता 2 वेळा वाजवली जाते, तर तुमची जर अंतिम इच्छा असेल तर तुमच्यासाठी निश्चितच मशनामध्ये तुतारी वाजवण्याची व्यवस्था भाडुतान मार्फत करण्यात येईल, त्याची काळजी करू नका। त्याचप्रमाणे पडळकर हे जे नेहमीप्रमाणे बडबड करतायत, त्यांना असं वाटतं मला तर पडळकर म्हणजे बेड्या ठोकलेला मंगळसूत्र चोर, पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेला, पण भाजपने
आमदार देऊन मोठा बनवलेला हा पडळकर जे काही भुंकण्याचे कामं करत असतो तो इतक्या वाईट प्रकारे जे बोलतोय, तर मला असं सांगायचंय त्यांना की शकुनी मामा असतील किंवा आणि कोण दुर्योधन असतील, दुःशासन असतील, रावण असतील, हे सगळे तुमच्या पक्षामध्ये भरलेले लोक आहेत. यांचं उदाहरण कृपा करून शरद पवारांसाठी देऊ नका. शिराळ्यातल्या मेळाव्यात सदाभाऊ खोत यांनी लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली. सदाभाऊ खोत हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टींच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुक आहेत. दादा तुम्ही भाग्यवान आहे. रान पेरलं म्या, नांगरलं म्या, कणसबी आली, दान टपूर आलं. तुम्ही वाळवाच्या पावसागत आला आणि अख्खी रान उलगून कणस घेऊन गेला. मी बांधावत बसलूया. आता दादाचा पैरा फिडूया. आता माझ्याकडे जरा दानं येऊन देते. मला बी वाटतंय खासदार व्हावं. जरा दिल्लीत कसं आहे मी बघतो. तुम्ही जरा इथे थांबताय का? नाही, दादा बी माझा सहकारी आहे, पण दादा मला बी वाटतंय जरा दिल्लीत जावावं, या गाड्यांचं तिथं मांडावं. तुम्ही जर सहकार्य करायचं ठरलं तर आपण दोघं पैर करूया, एकमेकाचा पैरा फिडूया. आणि दादा मी खासदार झालो की खांद्या घेऊन मिरवणूक मी तुमची काढतो. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यात शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, इस्लामपूर आणि शिराळा या मतदारसंघांचा समावेश आहे. रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांचं इस्लामपूर आणि शिराळा भागात काम आहे. त्यामुळेच सदाभाऊंनी लोकसभेच्या उमेदवारीवर दावा ठोकलाय. राजू शेट्टींच्या विरोधात लोकसभा लढवण्याची सदाभाऊंची जुनी इच्छा आहे. पवारांवर टीका करून सदाभाऊंनी आपण भाजप सोबतच राहणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे भाजप सदाभाऊंची ही इच्छा पूर्ण करणार का हेच पाहावं लागणार आहे. कुलदीप मानेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, शिराळा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.